तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। 25 मे रोजी मुंबईमध्ये पावसानं हजेरी लावली होती। तेव्हापासूनच मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोसमी पाऊस जो आहे तो दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर गेले 2 दिवस मुंबईमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली होती। त्यामध्ये मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी भरल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळालं। रविवारी पहाटेपासूनच मुंबईमध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी बरसत होत्या, परंतु काल दुपारी देखील मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावली। मात्र रात्रीपासून पावसानं विश्रांती घेतल्याचं मुंबईमध्ये चित्र आहे। सध्या मुंबईमध्ये परिस्थिती पाहिली तर संपूर्ण मुंबईमध्ये जे आहे ते ढगाळ वातावरण आहे आणि असंच ढगाळ वातावरण आज दिवसभर राहील असा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे। पाऊस जरी राज्यामध्ये दाखल झाला असला तरी आज दिवसभर पाऊस विश्रांती घेईल असा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे। त्याचसोबतच पुढील 2 दिवस मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल असा देखील अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे। कालची आपण जर परिस्थिती पाहिली तर काल आणि परवा 2 दिवस मुंबईमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। त्यामध्ये सर्वाधिक पाऊस जो आहे तो वडाळा विभागामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे। 24 तासामध्ये जवळपास 161 मिमी पावसाची नोंद जी आहे ती वडाळ्यामध्ये झालेली आहे। त्याचसोबतच संपूर्ण मुंबईमध्ये जे आहे ते 105 मिमीहून अधिक पावसाची नोंद संपूर्ण 24 तासामध्ये झालेली आहे। आजच्या संपूर्ण दिवसात असंच ढगाळ वातावरण राहील आणि मध्ये मध्ये पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे। त्याचसोबतच पुढील 2 ते 3 दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण मुंबईमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावेल असा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आपण पाहायला गेलं तर 25-26 मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये पावसानं हजेरी लावली होती। तेव्हापासूनच रिमझिम पाऊस मुंबईमध्ये पडतोय। त्याचसोबतच मुसळधार पाऊस देखील आपल्याला पडलेला पाहायला मिळत होता। त्याच्यामुळे कुठेतरी काल ठिकठिकाणी पाणी देखील भरलं होतं, परंतु आज रिमझिम पाऊस मुंबईमध्ये हजेरी लावेल आणि 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस हजेरी लावेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे। कॅमेरामन अमित चिगवणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।